माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 22 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराण लागे सिद्धाच्या चरण कर संपुट सोडून विनवित असे प्रियेसा. मागे कथन निरोपेले श्री गुरु गानकापुरा आले. पुढे कैसे वर्तले ते विस्तारावे दातारा. ऐकोणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण. म्हणे शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गानगा ग्रामावर राहिले संगमे गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी. अश्वत्थ वृक्ष पर्येसी महास्थान वरदमूर्ती. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती. तीर्थमहिमा करणे ख्याती भक्तजनार्थार्थ. ऐसा संग मनोहरू तेथे वसती श्री गुरु. त्रिगुरूचा अवतारू गौप्य होय करोनोपरी. वससी अरण्ये संगमासी जाती नित्यभिक्षेसी. तया गाणगा पुरासी मध्यागण काळी अवरहारा. तया ग्रामे द्विजवर अससी एक शतघर. होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणासी. तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख. त्याची वाऱ्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांज महिषी. बेसन घातले असे नाकासी देत हित अतिरुद्ध. दंतहीन अतिरुद्ध नदी तीरी मळयासी. क्षार मृतिका व्हावयासी. नित्यनाम देती त्यासी मृतिका क्षार व्हावया. तेने द्रव्य बरो घेती हेने रीती काळ करमिती. श्री गुरुनाथ ती प्रीती जाती भिक्षेशी त्याचे घरी. विप्र समस्त निंदा करीती कैसा अति आला म्हणती. आम्ही ब्राह्मण असोक्षोती नय भिक्षेसी अमचे घरी. नित्य अमच्या घरी रेखा विशेषांना अनेक शाखा. असे त्या अजून अति देख ऐका जातो दरिद्र्याचे घरी. भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ. सेवक जना कृतार्थ करणे असे आपले म्हणे. पाहे विदुराची या घरा प्रीती कैसे शार्दुंग धरा. दुर्योधन राजद्वारा कधी नवसे प्रियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती. य सौख्य अपरागती देखो देतो आपुले भक्तासी. जरी कोपे एखाद्याशी भस्म करील प्रियेसी. वर देता दारिद्र्यासी राज्य देईल क्षितीचे. ब्रह्मदेवी आपुल्या करे लिहिले असती दृष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके अमुचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती करा. वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणासी. घरी असे वांजमैशी नेली नाही मृतिकेला. त्या विप्र मंदिरासी श्री गुरु आले बक्षेसी. मा उष्ण वैशाखासी नासी मध्याग्न काळी प्रियेसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रीती. विप्र गेला याच प्रकृती याचक वृत्ती. वनिता त्यासी घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत. साष्टांगेसी दंडवत करीती झाली ते वेळी. नमन करुणे श्री गुरुशी विनवितसे करुण. वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे उदाहरा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित. तव वरी वैस्वामी वैसा म्हणत पाठ घातला वैसावया. श्री गुरुमूर्ती हास्य वदन वैसते झाले श्वासने. तया विप्र श्री शिवणे क्षीरवा क्षीर का हो न घालीसी. तुझ्याद्वारे असता मैसी क्षीर का हो न घालीसी भिक्षेसी. मते तो जाळवीसी नाही वरो म्हणूया. श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता करीन मन. वांजमैसी दंतहीन वृद्धापे झाले तिचे. उपजले आमचे घरी वांज आली दगडापरी. गाभा नवे कोणे परी रेहा रेडा म्हणून पोसितो. याची कारणे ती व्यसन घातिले प्रियेसा. वावया मृतिकेसी तेने आमचा योगक्षम. श्री गुरु म्हणती तेचे विद्या गाव बोलसी. त्वरित जाऊन या म्हणी मैसीसी दोहोनी आणि क्षीरम्हा. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे म्हणे. काष्टपात्र घेऊन गेली ऐका दुहावया. श्री गुरुवचन कामधेनु विप्रवणिता जाताक्षिण. दुहिली क्षीर संतोषन भरली पात्रे दोन त्यावेळी. क्षीर घेऊन घरात आली प्रचिता धावत त्वरित. तापिवे ते झाले अग्नित सर्वेची नरी प्रियेसा. परी सोनी स्वामीचे वचन घेऊन आली क्षीरवरण. प्राशन करी श्री गुरुराण अति संतोषे करोनिया. संतोषने श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. तुझे घरी अखंडिती
लक्ष्मी राहो निरंतर. पुत्र पौत्री श्रेया युक्त तुम्हा होईल निश्चित. म्हणून निघाले त्वरित संगमी आपले स्थानासी. श्री गुरु गेले संगमासी आला विप्रग्रासी. ऐकता झाला विस्तरेसी महिमा गुरु नरसिंहासी. म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार. आमचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य. विप्रमणे श्रीयसी गेले आमुचे दरिद्रोशी. भेटी झाली श्री गुरुशी सकळा भेष्टी साधली. मनोनी मणी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा हेती. हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी. संतोष होणे श्री गुरु तयासी पुनरपिवर देते झाले. येणे परी द्विजवर लादला जैसा झालावर. कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले दान. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंद्या महिषी दोहो नमो नाम द्वाविशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रय ब्रह्मस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 46. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.